नमस्ते सर, माझं नाव तेजू भाग्यवंता. तर मला असा प्रश्न विचारायचा होता की इथं कितीतरी मुलं असतील ज्यांना फिल्म इंडस्ट्रीत इंटरेस्ट असतो, मराठी सिरियल मध्ये वगैरे इंटरेस्ट असतो. तर माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत ज्यांचे ऍक्टिंग क्लासेस झालेत, बट जेव्हा आपण ऍक्टिंग क्लासेसच्या फी पेड करतो त्याच्यानंतर त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाही एवढा जेवढा ते फी पेड करायच्या आधी देतात की आम्ही तुम्हाला ऑडिशन साठी ट्राय करायला देऊ, कसं करायचं वगैरे. नंतर एवढा काहीच म्हणजे रिस्पॉन्स येत नाही. तर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल की ऑडिशन साठी किंवा ह्या इंडस्ट्रीत ट्राय करण्यासाठी कसं ऑडिशन म्हणजे कसं तुम्ही मार्गदर्शन कराल? हे बघा, आता तुला म्हणून सांगतो, तुम्ही लोक ते रील्स करताना आता आमच्यात म्हणजे महेश मांजरेकरांच्या एका चित्रपटाची हिरोईन एक रील स्टार असणार आहे. आम्ही तिला त्याच्यावर पाहिली, ही तिची ऑडिशन ठरली, कळलं का तुला? त्यामुळं तेजू तू एक काम कर, असे जे लोक असतात ना त्यांना सांग की प्रत्येक क्षेत्राचा एक प्रवास आहे. ऑडिशन देऊन जर लोक या क्षेत्रात हिरो हिरोईन झाले असते तर म्हणजे काय सांगायचं, खूप कष्ट आहे, खूप. बरं, हे झालं की तुमची नजर गेली आणि ऍक्टिंग आवडली काही की तिला चान्स भेटला, पण बाकीच्यांना कसं म्हणजे काहीतरी मार्गदर्शन की बाबा कसे ऑडिशन दिले जातात किंवा कसं ट्राय केलं जातं? आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल तर आपण काय करतो? अभ्यास करतो, नीटची एक्झाम देतो, मग मेडिकल MBBS ला जाता, बरोबर की नाही? नाहीतर तू गेलीयस कॉमर्सला, नाही आज माझा मूड आहे, मी 2-3 जण तरी फाडणार नाही, असं नाही होत. आज कसं फाडायचं? नाही ना, बरोबर. या क्षेत्राचंही तसं आहे. MBBS हे ते करून तुम्हाला तिथं डॉक्टर बनायचंय, ऍक्टर बनण्यासाठी प्रोसेस आहे. ऑडिशन देण्यापेक्षा कॉलेज काळामध्येच मासकॉमला जा, FTI ला जा, ललित कला केंद्रात जा, NSD ला जा, तुला आणि ये इकडं. जसं MBBS चं सगळ्यात मोठं कॉलेज BJ मेडिकल आहे, तसं आमच्या क्षेत्राचं सगळ्यात मोठं कॉलेज NSD आहे, FTI आहे, तिकडं जा. तिकडनं तर तुम्हाला ऑडिशन नाही द्यावी लागत. हा बरोबर, हा NSDचा आहे असं म्हटल्यानंतर आमचा दृष्टिकोनच बदलतो ना. अच्छा, NSDचा आहे, त्याला बसव, कारण तो डिग्री घेऊन आलाय. तर प्रत्येक क्षेत्रात येण्याचे काही मार्ग आहेत. तू जे सांगितले ते शॉर्टकट आहे. 6 महिन्याचा ऍक्टिंगचा क्लास, 2 महिन्याचा ऍक्टिंगचा क्लास, सेम तुमच्या बाबतीत पण होणार आहे. काही दिवसांनी कोणतरी येणार आहे तुमच्या, काही दिवसांनी असं सुरू होणार आहे, रील स्टार बनवण्याचे क्लासेस होणार आहे. त्यावेळी तुम्ही काय म्हणणार, रील स्टार होणं एवढं सोपं आहे का? सांगा त्यांना काय कष्ट असतात. ओके, तसं सगळ्या प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस आहे. सभा धीटपणा आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, बोलण्यावरचं तुमचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन आहे, वाचन आहे, अशा खूप गोष्टी आहेत. फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठीचे पण प्रवास आहेत. काही जण नाटक क्षेत्रातून येतात, एकांकिका. मी सगळ्यात रोल मॉडेल उदाहरण आहे या इंडस्ट्रीत येण्याचं. लक्षात ठेव, अत्यंत ग्रामीण भागातून आलेला मुलगा, एकांकिका करत राहिलो. ज्यांनी माझ्या एकांकिका पाहिल्यात त्यांना विचारा, मी आता सिनेमा बनवतो तशाच एकांकिका बनवायचो, तितक्यात पॅशनेटली. ओके, तर प्रोसेस समजून, सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. ओके, तर ती जर्नी तुम्ही पूर्ण करतच सक्सेस मिळवा, शॉर्टकट वापरू नका. ऍक्टिंग क्लासेस हा शॉर्टकट आहे. ओके, थँक्यू.